करिअर खराब होईल असं होईल तसं होईल ते माहिती झालं. म्हणून येऊ द्या मीडियामध्ये, त्यांना मीडियातच येताना येऊ द्या. हो त्या निघा चुकलं तर आमच्याकडे दाखल करा. होऊ द्या काय होईल. या मुंबई पोलीसच्या ग्राउंडवर आपण आलेलो आहोत आणि इथे एवढ्या सगळ्या मोठ्या संख्येने विद्यार्थी आहेत. हा मुलगा 100 मीटर 33 सेकंदात पळालाय. एक एक पाऊल मोजत पळाला होता आणि एक एक पाऊल मोजत पळाल्यामुळे त्याला 33 सेकंद लागले. जनरली तो फक्त 13 सेकंदात पळायचा आणि आज या पोलिसांच्या चिप मध्ये एवढा प्रॉब्लेम आहे की ह्या मुलाला एवढा वेळ लागलाय. विद्यार्थी सिंधुदुर्गला पोलीस भरती देऊन आलाय. ह्याला मागच्या भरतीत हा उंचीत बसलाय. त्याला मागच्या वेळची आपल्याकडे रिटर्नचे मार्क आहेत शिक्क्यासहित आणि त्याला इथं उंचीत बाहेर काढले. ना दम देतात अक्षरशः. ह्या चिप सिस्टीमचा 2 दिवस झाले तोच प्रॉब्लेम आहे. आज सुद्धा ह्या मुलांचा तोच प्रॉब्लेम आहे. 33 सेकंदात कसा पळेल तो? का म्हातारा माणूस आहे का लहान लेकरू का रांगते? रांगणारा पोरग पळत जाईल 33 सेकंद 100 मीटर. अशा पद्धतीने ही मुंबईची पोलीस भरती चालू आहे आणि शासनाला सगळ्यांना विनंती की ह्याच्याकडे नीट लक्ष द्या. हे एका दिवशी 9,000 बोलवण्याऐवजी 2-2 हजार बोलवा, जेणेकरून मॅनेजमेंट व्यवस्थित होईल. तिथला एसीपी सुद्धा दम देतो ह्या पोरांना. तुमचं करिअरचं वाटोळ करून टाकून तुम्हाला नोकरीच नाही लागली पाहिजे असं सांगू. अशा धमक्या पिलात गेलेले मुलं हुसकावून देऊन बाहेर आले, ते घाबरून गेले. दाखवतात की आमचा हा टाइम आला तुम्ही या दाखवताय. पण घड्याळ वापरू द्यायला काय प्रॉब्लेम मला कळत नाही. मोबाईलचं ठीक आहे बाबा, आतले तुमचे व्हिडिओ नाही येऊ द्यायचे, प्रायव्हसी महत्वाचा विषय. पण घड्याळ वापरायला काय अडचण नाही. सकाळी 6 जेवणा खावण्याची नाश्त्याची काही सोय, आतमध्ये नाश्ता पाणी काही सांगितलं नाही. डीजी ऑफिसनं सूचना दिल्यात यांना की यांना ग्लुकोजचं पाणी द्या आपल्या पैशानं, यांना चहा नाश्त्याची सोय करा. पाणी तरी आहे का आतमध्ये? पाणी दिले फक्त. संडास बिंडास आहेत का व्यवस्थित? म्हणजे वॉशरूमची सुविधा नाही. 9,000 मुले वॉशरूमला ये बाळा, वॉशरूमला जाऊ देत नाही. भाई आता हे प्रॉब्लेम आहे का? आम्ही सांगतोय का? मुलांना जर तुम्ही वॉशरूमला जाऊ देत नाही, जर ग्लुकोजचं पाणी डीजीपी ऑफिसने सांगितलं ते हे देत नाही, नाश्त्याची सोय नाही, काहीच नाही इथं. काय काय? हा, अजून काय फळं बॅगा आत नेऊन देत नाहीत ना? फळं नेऊन द्यायला काय अडचण नसते यांना. फळं खायची गोष्ट आहे ना, खायचं नाही का? माझा मित्र सकाळी 8 वाजता गेला, अजून आला नाही. 4 आणि त्याला खायला काही नाही. खायला काही नाही. स्वतःचे फळं ते खाऊ शकत नाही. ते थोडं अलीकडे